नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सर्व चांगले? मस्त एकदम तब्येत वगैरे ओके रे. चला, तर आज आम्ही काय शिकणार आहोत? पहिले आम्ही काल काय शिकलं पहिले ते तर सांगा. काल काय शिकलो आपण? कॅलेंडर, आणि ते पूर्ण केलं बरोबर का? कॅलेंडरवर क्वेश्चन येणार आहे बरं का पेपरला. हा, म्हणजे इथं जेवढे शिकवलं होते तेवढं तुम्हाला पेपरला प्रश्न येणार आहेत, हे लक्षात घ्या. चला ठीक आहे, ओके. तर आज आपण काय शिकणार आहोत माहिती का? चला बघू. तर आज आपण शिकणार आहोत अक्षर मालिका. काय? अक्षर मालिका. ओके. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, अक्षर मालिका काय असतं सर? तुम्ही ABCD EFG HIJKLMN हे सर्वांचे पाठ असतं ना, बरोबर? तर त्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारतात बघा. मी इथे ABCD लिहिलेली आहे. ओके, ABCDEFGH बरोबर का? ओके, ते एक लक्षात ठेवायचं. पहिले आपल्याला ABCD जो आहे ती M पर्यंत लिहायची. इथून कुठून? लास्ट M पर्यंत, आणि त्याच्या खाली काय घ्यायचं? NOP. असं करत 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 Z पर्यंत. किती पर्यंत? Z पर्यंत. आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, आता काय काय सर की याला अंक द्यायचे आपल्याला. काय द्यायचे? अंक. काय द्यायचे आहेत? अंक. ओके, बघा 1 2 3 4 5 असं टोटल 26. म्हणजे एकूण अल्फाबेट किती आहेत? 26. किती आहेत? 26. तर आपण लवकरात लवकर क्वेश्चन घेऊ. ओके, हा. तर चला, आता आज आपण आजचा पहिला प्रश्न बघू. नेमकं काय असतं बघा, लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला एक अल्फाबेटिकल दिलेली असते, म्हणजे ABCD ची लाईन दिलेली असते बरोबर का? आणि त्याच्यामध्ये एक कोरं सोडलेलं असतं. कोड काय? एक कोरं सोडलेलं असतं, आणि तिथे तुम्हाला विचारतात की इथं नेमकं काय येईल. तर मग ते कसं सॉल्व्ह करायचं? असं आपल्याला पेपरला अल्फाबेट अशी काढून घ्यायची साईडला. अशी जेव्हा क्वेश्चन येतील तेव्हा अल्फाबेट काढून घ्यायची, आणि त्या अल्फाबेट मध्ये बघून बघून हे प्रश्न भरायचे आहेत. ओके, तर चला बघू आपण कसं करायचं. चला, आता मला एक सांगा बाळांनो. ओके, प्रश्न नंबर पहिला. सुरुवातीला कोण आलं? A, त्यानंतर C, त्यानंतर E नंतर G, आणि तर क्वेश्चन मार्क बरोबर का? म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं तो तुम्हाला विचारतो आहे. तर एक लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे? सर A दिलेलं आहे. A चा नंबर किती बाळांनो? सर 1 आहे. 1 लिहून घ्या. त्यानंतर पुढं काय आहे? C चा नंबर किती बाळांनो? सर 3 आहे. 3 लिहून घ्या. त्यानंतर E चा नंबर किती बाळांनो? सर 5 आहे. इथं 5 लिहून घ्या बरोबर का? आणि E नंतर काय आलेलं आहे? E नंतर G चा नंबर किती बाळांनो? 7 नंबर आहे. तर मला एक सांगता येईल का तुम्हाला काय? की सर 1 आणि 3 यांच्यामध्ये 2चा फरक आहे. हा, 1 आणि 3च्या मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक. 3 आणि 5च्या मध्ये सर 2चा फरक. 5 आणि 7 मध्ये सर 2चा फरक. तर बाळांनो, या सर्वांमध्ये जर 2चा फरक येतोय बरोबर का? या सर्वांमध्ये 2चा फरक येतोय, तर पुढे बी 2चाच फरक येईल ना. काय येईल? 2चा फरक. मग बघा, 5 7 नंतर 2 कधी ऍड केले आपण? तर 9. आणि 9 नंबरला कोणता अल्फाबेट आहे? सर 9 नंबरला I अल्फाबेट आहे. काय नाही अल्फाबेट? I. म्हणजे इथं काय येईल आमचं? I. बापरे, एवढं सोपं आहे? हो, एवढं सोपं आहे बाळांनो. समजलं का? म्हणजे इथं काय येईल? I. चला पुढचं बघू. पुढचं बघा काय दिलेलं? CEHL क्वेश्चन मार्क बरोबर का? CEHL क्वेश्चन मार्क. आता मला एक सांगा बाळांनो, इथं तुम्हाला काय दिसतोय? C. सर C किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. 3 लिहून घ्या बरोबर का? E किती नंबरला आहे बाळांनो? सर 5 नंबरला आहे. 5 लिहून घ्या बरोबर का? त्यानंतर H किती नंबरला आहे बाळांनो? सर 8 नंबरला आहे. 8 लिहून घ्या. त्यानंतर L किती नंबरला आहे बाळांनो? 12 नंबरला आहे. सर 12 लिहून घ्या. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, इथून तुम्हाला काय दिसतंय बरं? हा बघा, 3 5 8 12. मला एक सांगा, 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? सर 2चा फरक आहे. ओके, कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 5 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? सर 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3चा. 8 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे बाळांनो? सर 4चा फरक आहे. मग मला एक सांगता येईल का तुम्हाला काय? की बघा, या 3 मध्ये आपण जर 2 टाकले तर किती भेटतो? 5 बरोबर का?
3 मध्ये 2 टाकला तर 5, 5 मध्ये 3 टाकला तर 8, 8 मध्ये 4 टाकले तर 12. तर मग मला सांगा 2 3 4 मी तर पुढे काय येईल 5. म्हणजे या 12 मध्ये 5 जर टाकला, काय 12 मध्ये 5 जर टाकला तर किती होतात सर 17. किती होतात 17. म्हणजे बाळांनो सिंपल लॉजिक आहे काय की इथं 17 नंबरवर कोणता अल्फाबेट बसले ते तुमचे उत्तर येऊन जाईल. मग सर 17 नंबरवर कोणता अल्फाबेट बसले सर क्यू. 17 नंबरला क्यू म्हणजे उत्तर काय येईल सर क्यू. काय येईल क्यू. समजलं का. नाही समजलं असेल तिकडे बघा. बघा हा सी दिसतोय, सी दिसतोय, त्यानंतर सी नंतर कोणाला ई. या दोघांमध्ये कितीचा फरक होता सर 1चा फरक आहे. इथं 1चा फरक आहे बरोबर का. ई नंतर काय आला बाळांनो एच. बघा ई नंतर एच, ई नंतर एच कितीचा फरक आहे सर 2चा फरक आहे बरोबर का. 2चा फरक आहे. एच आणि यल, एच आणि यल, यल 1 2 3 इथं 3चा फरक आहे सर. मग मला बाळांनो एक सांगा इथं 1चा फरक, इथं 2चा फरक, इथं 3चा, मग पुढे कितीचा येईल सर 4चा फरक येईल ना. सिंपल लॉजिक आहे. म्हणजे यल पासून आपल्याला किती अंक सोडावे लागतील 4. अल्फाबेट सोडा 1 2 3 4, 4 सोडले पुढे काय क्यू. आला का क्यू बरोबर आला सर. खूप सोपं आहे. ओके हे लिहून घ्यायचं आहे नोटबुक मध्ये. पुढच्या सांगतो लगेच. चला पुढे बघा. इकडे लक्ष द्या रे, इकडे तिकडे नका बघा. चला पुढचे उदाहरण तुमच्यासाठी मी बारे आणलेले उदाहरण बघा. इकडे लक्ष द्या. काय उदाहरण आहे सर बी वाय सी एक्स डी इथं क्वेश्चन मार्क बरोबर का. आता मला एक सांगा बाळांनो बी इथं आहे राईट. बी नंतर काय आलंय वाय, बी नंतर वाय. बघा हा बी दिसतोय का तुम्हाला. हा दिसला आणि त्याच्याच खाली बरोबर वाय. वा काय सर लॉजिक खरं. बीच्या खाली काय बरोबर वाय म्हणजे बीच्या खाली आला वाय. बघा वायच्या पुढे काय आहे मित्रांनो सी. बघा वायच्या पुढे आता सी नाहीये पण वायच्या वरती इकडे सी आहे बरोबर का. सी आहे आणि बघा सीच्या पुढे काय एक्स. बघा सीच्या खाली एक्स दिसतोय का. मग सर दिसतोय की व्हेरी गुड. तर मग बघा सीच्या खाली एक्स, एक्सच्या समोर काय आला डी. बघा एक्सच्या पुढे इथं डी आलेलं आहे म्हणजे एक्सच्या समोर बरोबर डी आला. मग बाळांनो आपण कसं जातोय असं, त्यानंतर असं, नंतर असं, नंतर असं, असं जातोय ना आपण. तर मग मला सांगा पहिले आपण इथून असं आलो, मग इथून असं गेलो, मग इथून असं आलो आणि इथून असं गेलो. तर मग आता इथे येऊ ना आपण. म्हणजे डीच्या खाली काय येईल सर डब्ल्यू. बाबा की जय हो. डब्ल्यू बाबा गोलमाल. ओके काय आलं डब्ल्यू. म्हणजे लक्षात घ्या सिंपल लॉजिक एकदम. बीच्या खाली वाय, वायच्या वरती सी, सीच्या खाली एक्स, एक्सच्या वरती डी आणि डीच्या खाली डब्ल्यू. ओके असं सॉल्व तुम्हाला प्रश्न करायचे आहेत पेपरला. चला पुढचे उदाहरण. इथं काय बाळांनो सर वाय, वाय. मग वाय इथं आहे का हे पुसून घेऊ पहिले. चला वाय इथं वाय दिसतंय का सर दिसतंय की. वाय नंतर काय आला बाळांनो डब्ल्यू. बघा इथं वाय नंतर डब्ल्यू. बघा इथं वाय नंतर डब्ल्यू म्हणजे कितीची गॅप आपला 1च्या गॅप आला. कितीची गॅप आला 1च्या गॅप आला बरोबर का. डब्ल्यू नंतर सर व्ही, डब्ल्यू नंतर व्ही. ओके आता एक लक्षात घ्या इथं व्ही आणि यू कुठे समजतंय का. बघा एन ओ पी क्यू आर एस टी यू. मग हा व्ही नाही असेल हा काय असणार आहे तुमचा यू. ओके कारण की हा व्ही इथं आहे. मग डब्ल्यू नंतर यू, डब्ल्यू नंतर यू. मला एक सांगा डब्ल्यू आणि यू मध्ये परत किती का फरक आला 1चा फरक. त्यानंतर यू नंतर काय यायला पाहिजे इथं, काय यायला पाहिजे इथं सर यस. 1चा फरक म्हणजे डब्ल्यू नंतर सर यस. मग आपल्याला तसं 1चा फरक घ्यावा लागेल ना. यस नंतर आर सोडावं लागेल आणि काय घ्यावं लागेल क्यू. म्हणजे 1 सोडून काय येईल इथं क्यू म्हणजे आमचे उत्तर येईल क्यू. ओके मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सर्व सॉल्व करू शकतात. आणखी आपण 2 उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. ओके लिहून घ्या पटापट. चला आणखी क्वेश्चन तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. ओके व्यवस्थित लक्ष द्या. चला क्वेश्चन काय हा काय माहिती आहे का तुम्हाला जेड बरोबर आहे का जेड. ओके जे झेब्राच्या जेड.
जेड नंतर काय आलं रे बाळांनो? सर यम. मग आता हा जेड इथं, यम इथं. लॉजिक तर काही लागत नाही ना एवढं दूरचं कधी लॉजिक लागत नाही. मग सर करायचं काय नेमकं आम्हाला ते सांगा. आता एक लक्षात घ्या बाळांनो, इथं काय करा, हा जेड तुम्हाला दिसतोय का? बरोबर, हा जेड आणि पुढं काय आला? वाय. मग सर आपण असं नाही घेऊ शकत का, हा जेड नंतर वाय? 100% घेऊ शकतो. म्हणजे हा जेड नंतर वाय, त्यानंतर पुढं बघा वाय नंतर काय आला? एक्स. वाय नंतर एक्स, बरोबर का? बघा वाय नंतर एक्स. एक्स नंतर काय येईल मग बाळांनो? सर एक्स नंतर काय येईल? सर डब्ल्यू येईल. म्हणजे इथं काय होऊन जाईल? सर डब्ल्यू. काय येऊन जाईल? डब्ल्यू. मग आता तसंच हे पण सॉल्व करा. काय? यम वालं. मग इथं काय बाळांनो? यम. यम नंतर काय आला? यल. बघा यम, यल. यल नंतर काय आला बाळांनो? के. यल नंतर के. आणि के नंतर काय येणार आहे तुमचा? सर के नंतर जे येईल. काय नंतर? जे येईल. म्हणजे इथं काय येईल बाळांनो? जे. ओके, म्हणजे आपलं उत्तर येईल डब्ल्यू जे. डब्ल्यू जे. डब्ल्यू जे. चला पुढं इथं आता एक लक्षात घ्या, इथं काय आलंय सुरुवातीला? बी. इथं बी दिसतोय? सर दिसतोय. बी नंतर काय आलं रे बाळांनो? ई. बघा बी आणि ई. हा बी आणि ई. किती अल्फाबेट सोडले? सर 1 2 2 सोडले, डायरेक्ट ई घेतला. बरोबर का? इथं 2 सोडले, 2च्या परत. त्यानंतर ई नंतर काय आला? एच. बघा ई नंतर एच. ई नंतर एच. ई नंतर एच. ई इथं आणि एच इथं. या ई आणि एच मध्ये कितीचा फरक आहे? सर 2चा फरक आहे. सर 2चा फरक आहे. सर 2चा फरक आहे. बरोबर. त्यानंतर पुढं यश नंतर काय आला? के. यश नंतर के. यश नंतर के. कितीचा फरक आला? 2चा फरक आला. मग यश आणि के मध्ये परत 2चा फरक. ओके, मग आता एक लक्षात ठेवा, जर सर्वांमध्ये 2-2चा फरक जातोय, बरोबर का? जर सर्वांमध्ये 2-2चा फरक जातोय, तर मग पुढे पण 2चाच फरक जाईल. मग के नंतर पुढे 2 सोडा. हा के ना 1 2, हे 2 सोडले, पुढं काय? यन. म्हणजे आपलं इथे येऊन जाईल यन. काय येऊन जाईल? यन. ओके, समजलं व्यवस्थित? लिहून घ्या पटापट. चला आता आपण शेवटचा क्वेश्चन बघू. मी इथं थांबणार आहे तो पण. चला लक्ष द्या इकडं. बघा इथं काय आहे? झेड. बरोबर का? हा झेड. झेड नंतर काय आला बाळांनो? डब्ल्यू. हा झेड नंतर सर डायरेक्ट डब्ल्यू. वा. म्हणजे कितीची गॅप आला? 1 2. 2चा गॅप आला सर. पुढं डब्ल्यू नंतर यस. बघा हा डब्ल्यू नंतर यस. ओके, डब्ल्यू नंतर यस. कितीची गॅप आला? इथं पहिले 2चा गॅप आहे. हा इथं डब्ल्यू आणि यस यांच्यामध्ये कितीची गॅप आहे? 1 2 3. सर इथं 3. त्यानंतर पुढे बघा यस नंतर डायरेक्ट काय घेतला? यन. सर कितीचे गॅप आहे? 1 2 3 4. म्हणजे सर इथं 4चा गॅप. तर बाळांनो इथं 2चा गॅप, 3चा गॅप, 4चा गॅप. तर पुढे कितीचा गॅप येईल? सिंपल आहे, 5चा गॅप. कारण की 2 3 4 5. ओके, मग यन पासून 5 सोडा. हा यन इथे 1 2 3 4 5. 5 सोडले, पुढं काय येईल? यच. यच यच. ओके, काय येईल? यच. चला हे लिहून घ्या. आता एक लक्षात ठेवा बाळांनो, आज आपले प्रकरण आणखी उद्या आपण शेवटचा दिवस घेऊ. ओके, याच्यातला आपण आणखी चांगला टॉपिक बघू. हां, तर तुम्हाला एक सूचना द्यायची होती. ती सूचना अशी बाळांनो, की आपला जो पेपर होता तो 11 एप्रिलला होणार होता, बरोबर ना? तर तो आता 11 एप्रिलला न होता आपण 10 एप्रिलला ठेवला आहे. सर 10 एप्रिलला का? कारण की बाळांनो त्याचं रिझन असं आहे की 11 एप्रिलला तुमच्या सर्व पोरांचा शाळेचे पेपर आहेत, बरोबर आहेत का? मग तुम्हाला सुट्टी नाही आहे. मग 10 तारखेला सुट्टी आहे महावीर जयंतीची, म्हणून आपण त्या दिवशी पेपर अरेंजमेंट केलेली आहे. टाइम तुम्हाला फोनद्वारे कळवण्यात येईल. ओके, तर चला भेटू आपण उद्या. ओके, सर्व व्यवस्थित अभ्यास करा. चला बाय मित्रांनो.